विशाल 11 कालोंद्रे संघ त्याचबरोबर विघ्नेश 11 राहणार संघाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे। आजची शेवटची आणि 32 टीमची खऱ्या अर्थाने आपण 30 टीम एकमेकांसमोर खेळल्या आणि या दोन 31वी आणि 32वी टीम आपण म्हणू शकू जिथे मात्र या दोन संघांमध्ये मॅच खेळवली जाईल। आज लढतीला सुरुवात झाली कानपोली विपक्ष कामोडे टीमने। कानपोली टीमने मॅच जिंकली, त्यानंतर निलजे विपक्ष भिंगारी सामना जिंकला होता निलजे टीमने। त्यानंतर लगेचच आपण खेळ विनर मध्ये दुसऱ्या फेरीतली पहिली लढत खेळवली निलजे विपक्ष कानपोली, त्यामध्ये कानपोली संघ विजय प्रस्थापित केला। आणि त्यानंतर लढत पाहिली जय माता दी दिगोडे विपक्ष गौरांशी 11 गावदेवी खार्डी या टीममध्ये। तसं पाहिलं तर खार्डी टीमला आव्हान खूप कठीण वाटत होतं, त्यानंतर मात्र केलेली रवीने केलेली फटकेबाजी आणि नंतर मात्र 3 चेंडू राखून ती मॅच जिंकली। तर डबल 70 धावा चेस केल्या गेल्या या मैदानावरती पहिल्यांदाच आणि खार्डी टीमने मात्र या मैदानावरती विजय प्रस्थापित केला। जरूर आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये खरं तर सर्व प्रेक्षकांच्या नजरा लागल्या होत्या। दिगोर टीम खेळत आहे म्हणजे म्हटलं तर आपण पाहिलं तर विश्वजित ठाकूर असणार का टीम मध्ये, नंतर उणीव भासली खऱ्या अर्थाने, कारण एका बाजूने आपण पाहिलं तर एकतर्फी लढत देत असताना आपण अभिजित ठाकूरला पाहिला, त्याने मात्र अर्धशतक ठोकलं। मात्र दुसऱ्या बाजूने ना फलंदाजीने साथ दिली ना गोलंदाजीने, अक्षरशः आपण पाहिलं एखादा गोलंदाजीची उणीव त्यांना जरूर भासली आणि शेवटची ओढ टाकण्यासाठी गोलंदाज आला होता। जवळजवळ 12 धावा होत्या, त्यामध्ये सुद्धा बऱ्याच मॅच जिंकता येतात। मात्र नंतर असं वाटायला लागलं की दिगोळे टीमकडे एका गोलंदाजीची नक्कीच उणीव भासली आहे आणि त्यामुळे ते या लढतीमध्ये अख्ख्या आपल्या पाहिलं तर पराभव त्यांना पत्करावा लागला आणि खार्डी टीमने मात्र शेवटच्या क्षणापर्यंत लढत देत ती लढत मात्र जिंकली। विघ्नेश 11 राहणार टीम आपण पाहतो भिवंडीला बिलॉंग करणारा हा संघ मैदानावरती दाखल झालेला आहे। अगदी रेड ड्रेस कोड मध्ये पाहायला मिळेल राहणार टीम, तर दुसऱ्या बाजूला विशाल 11 कालोंद्रे टीम पाहायला मिळेल, तो म्हणजे येलो ड्रेस मध्ये आपल्याला पाहायला मिळेल। झालं स्वर्गीय नानाशेठ घर स्मृती चषकामध्ये आपण पाहिलं तर 32 संघांचा सहभाग, 30 संघ एकमेकांसमोर लढले। टॉप सुपर 8 मध्ये संघ दाखल झाले। आपण पाहिलं तर पहिल्या दिवसामध्ये DCC कोपरा, त्याचबरोबर जय हनुमान सिद्धी करोळे, दुसऱ्या दिवसामध्ये ओम नर्मदेश्वर किरोळे टीम, त्याचबरोबर सानवी 11 नेवालेपाडा आणि तिसऱ्या दिवसामध्ये काल आपण पाहिलं तर गावदेवी दसर आणि त्यानंतर YCC अर्चाली 11 मुरबी संघाने प्रवेश केलाय। जरूर DCC कोपरा आणि जय हनुमान सिद्धी करोळे टीम या मॅचचा आणि या स्पर्धेचा आपण पाहत असाल तर आपल्याला 9 वाजता सकाळी रिपोर्टिंग करायची आहे, याची आपण नोंद करून घ्या। मॅचला होईल स्टार्ट। प्रथम गोलंदाजीसाठी गोलंदाज प्रतीश मस्कर आणि सलामी जोडी अभय चौधरी आणि अक्षय चौधरी आणि गीतेश माली। पहिल्याच बॉल डिलिव्हर केला जाईल गोलंदाज कालोंद्रे टीमचा। पहिल्याच बॉल वरती अगदी खोलवर टप्प्याच्या बॉलला खोदून काढलं, बॉल गेला आहे प्रवीणच्या हातामध्ये, तर लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण करतोय। पहिल्याच बॉल वरती या ठिकाणी खातं खुलं केलं राहणार टीमने। या ठिकाणी प्रवीण कडून माहिती मिळते की अंडर 19चा हा खेळाडू आहे, मात्र गोलंदाजी पहा, रनअप पहा त्याचा, जवळजवळ 30 सर्कलच्या बाहेरून तो रनअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। पुढचा बॉल अगदी अचूक टप्प्याची गोलंदाजी आहे आणि इथे काय घडलं मैदानावरती 30 सर्कल मध्ये उभा असलेला क्षेत्ररक्षक अचूक झेल टिपलाय आणि दुसऱ्याच बॉल वरती गोलंदाज प्रतीशला मिळाली आहे सफलता। चौधरी माघारी परतलाय, मात्र ज्या प्रकारची गोलंदाजी साकारली पहिल्या षटकामध्ये प्रवीणने भरोसा दाखवलाय गोलंदाज प्रतीश मस्कर वरती आणि ज्या पद्धतीची गोलंदाजी आपण पाहतो यंग टॅलेंट कशा प्रकारे या ठिकाणी त्याचा वापर केला गेलाय
आणि अगदी साजेशी गोलंदाजी करत असताना पहिल्या बॉलवरती सिंगल जरूर आली आणि त्यानंतर मात्र या ठिकाणी फलंदाजीला आलेला अक्षयला मात्र चकवलं आणि या दुसऱ्या बॉलवरती त्याला सफलता मिळाली आहे. 4-5 षटकांची ही मॅच असेल. 5 षटकांमध्ये आपण पाहिलं सर्वाधिक कमी स्कोर पाहिला होता या मैदानावरती आजच्या दिवसामध्ये, तो म्हणजे निलजे टीमचा, आणि 30 धावांचा स्कोर करत असताना शेवटच्या क्षणापर्यंत ती मॅच मात्र रंगली होती. आजच्या दिवसामध्ये आपण भरपूर आपण पहिला काव्या कॅच पाहिला, त्या अर्थातच आपण पहिला स्वर्गीय जगदीश गायकर यांच्या स्मरणार्थ 200 रुपयाचं पारितोषिक गोरक्षनाथ गायकर यांच्या वतीने आपण देताना पाहिलं. तर MG ब्रँड म्हणजे मनीष गर्द यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं आपण पारितोषिक देताना पाहिलेलं आहे. खूप सारे पारितोषिक प्रेक्षकांसाठी सुद्धा आहे आणि उद्याच्या दिवसामध्ये तर ग्रँड फिनालेचा धमाका आहे. भरपूर सारे पारितोषिक आपल्यासाठी सुद्धा असतील. पुढचा बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय, लॉंग सीमारेषा गाठील बॉल जरूर या ठिकाणी पाहतो आपण. चेंडू घरंगलत मात्र सीमारेषा बाहेर. एक चौकार मिळाला यावेळेस मैदानावरती आल्या आकाशच्या बॅटमधून. थोडासा कमी उंचीचा बॉल, आता गतीमध्ये परिवर्तन सुद्धा होतं आणि शफल झाले या ठिकाणी फलंदाज आणि त्यावेळेस मात्र पॉवर प्ले फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा पूर्णपणे फायदा उठवत असताना हा चौकार घेतला आकाशने आल्या आणि धावसंख्येमध्ये 4 धावसंख्येचं योगदान देत असताना वैयक्तिक खातं खुलं गेलं. पुढचा बॉल आकाशसाठी होता. आता मात्र गतीमध्ये थोडीशी गती वाढवली आहे गोलंदाजाने आणि गतीमध्ये बीट करत असताना इथे मात्र आकाशला बॉल समजू शकला नाही. आणखीन एक डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. अगदी आपण पाहिले तर एक सिंगल काढली आणि त्यानंतर चौकार सुद्धा आला. 5 धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो गोलंदाज प्रतीश मात्र या ठिकाणी गोलंदाजच्या मार्गावर आहे. धावसंख्या झाली आतापर्यंत 5 धावसंख्या लगावली आहे. त्यामध्ये एक चौकार सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. P1च्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा मानस मात्र या ठिकाणी राहणार टीमचा असणार आहे. पुढचा बॉल खोदून काढला, बॉलला पायचा आहे. स्टेटवचा हा फटका जरूर आहे. लॉंगांच्या दिशेने चेंडू अडवण्याचा प्रयत्न आटोकाट केला, मात्र चेंडू फरार झाला सीमारेच्या बाहेर. अजून एक चौकार. पाच बॉलवरती आतापर्यंत 2 चौकार आले. 9 धावसंख्या धावफलकावरती लागलेली आहे. जलद गतीने गोलंदाजी करत असताना प्रतीशने मात्र या ठिकाणी जरूर प्रभावित केलं होतं. दुसऱ्याच बॉलवरती त्याला सफलता मिळाल्यानंतर असं वाटलं होतं की या P1च्या षटकामध्ये इथं प्रभावित करण्याचा आणि दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र कुठेतरी प्रेशर कमी करणारी ही फलंदाजी आपण पाहतो आकाशच्या माध्यमातून, जिथे मात्र 2 चौकार ठोकलेत. शेवटच्या बॉलवरती काय असणार, शेवटच्या बॉलवरती इथे मात्र या ठिकाणी एखादा डॉट बॉल काढण्याचा प्रयत्न केला जाईल का. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज प्रतीश समोर. आकाशसाठी रिव्हर्स अटेम्प्ट केला. स्विचचा हा फटका पुरेपूर फायदा कव्हर क्षेत्रामध्ये बॅकवर्ड पॉइंटला हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू पाहता क्षणी आपण पाहतोय गरंगलत गेला, मात्र सीमारेषा बाहेर. अजून एक चौकार आकाश पाटीलच्या बॅटमधून. मैदानावरती आपण विचार केला तर पहिल्या 2 बॉलवरती विकेट आणि 1 धाव आली होती. 4 बॉल पाऊंडपर्यंत आपण पाहिलं तर आल्या मात्र आकाशने खेळून काढले आणि त्या 4 बॉलवरती 3 चौकार लगावत आपली धावसंख्या निवडली ती मात्र वैयक्तिक 12 आणि सांघिक 13 या धावसंख्येवरती. आता नवीन गोलंदाजावर थोडंसं या ठिकाणी जरूर प्रेशर असेल, कारण पहिल्या P1च्या षटकामध्ये 13 धावाला सुरुवात चांगली झाली आहे. ती मध्ये रिगडे शिल्वर राहणार टीमची. एका संघाला आपण पाहतो भिवंडीला बिलॉंग करणारा हा संघ, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय प्रवीण गरजचा हा कालोंद्र संघ. गेली सातत्याने मात्र गेली कित्येक वर्ष या टेनिस विश्वामध्ये वर्चस्व राखणारा हा संघ. आणि त्याच बाजूने आपण पाहतोय राहणार संघ सुद्धा आपण पाहायला मिळतोय. त्या संघाने सुद्धा अनेक वर्ष मात्र भिवंडी क्रिकेट गाजवलंय. आज पापडीच्या पाडा मैदानावरती इथे मात्र दोन्ही संघाने ही लढत आपल्याला पाहायला मिळते. या लढतीमध्ये नक्कीच प्रेक्षकांचं भरपूर सारं मनोरंजन होईल. शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत आपल्याला पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाही. पुढचा गोलंदाज आकाश गिरीचा पहिलाच बॉल ऑन साईडला खेळायचा होता. पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांवर प्रभाव नाही. चेंडू गेलाय डॉट अगदी स्टंपच्या लेवलला. विकेटवरून हा बॉल गेला मात्र क्षेत्ररक्षकाकडे आणि इथे मात्र कुठल्या प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाही. डॉट बॉलची सांगता. पुन्हा एकदा सज्ज असणारे गोलंदाज आकाश गिरी, एक अनुभवी गोलंदाज आहे कालोंदर टीमकडून. आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने पहिल्यांदा चेंडू सोपवला होता तो मात्र प्रतीक्षा हातामध्ये आणि त्या षटकामध्ये धावा आल्या त्या 13. पुन्हा एकदा आकाश सज्ज असणारे फलंदाज समोर आहे.
गीतेश माळी पुढच्याच बॉलवरती चांगला स्ट्रोक आहे जरूर, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक स्वतः प्रवीण घरत चेंडूवरती धावतोय आणि फक्त एका धाबेवर रोखले. याच दरम्यान आपण पाहतोय अंडा ग्रुपचे आपण विशाल जोशी आणि रणजित घरत यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही स्वर्गीय नाना शेठ घरत या ट्रॉफीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबरीने आपण पाहतो भाऊ ठाकूर यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. आपल्या सर्वांचं नाना शेठ ग्रुपच्या वतीने मनपूर्वक स्वागत असणार आहे. पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये चेंजेस डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंग गेला आणि त्यानंतर मात्र थोडंसं फिल्डिंगमध्ये चेंजेस पाहायला मिळेल. आकाश असणार आहे स्ट्रायकिंग गेला. 3 चौकार लगावलेत. पुढचा एकदा लगावेल का? आणि इथे काय घडलं मैदानावरती आकाश गिरीने मात्र प्रभावित केलं. खरं तर आकाश सारख्या फलंदाजाला आकाश गिरीने या ठिकाणी टाकलेला हा डॉट बॉल फक्त 1 धावांनी 3 बॉलवरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनगडी बाद. 14 या धावसंख्येवर चालू असलेली लढत राहणार विपक्ष कालुंद्रे या 2 बलाढ्य टीममध्ये पहिल्या फेरीतली ही शेवटची स्पर्धेतली लढत असणार आहे. पुढचा बॉल सोडून दिलाय, रीट केला त्याने की या इथे मात्र पंच सुद्धा चाचपणी करतील मैदानावरती. तर 14 या धावसंख्येवर धावपळ एक जरूर आहे. अजूनही हिरामन भोसले सर आपल्याला पाहायला मिळतील. कशा प्रकारे बॉल पिचिंग झाला, कशा प्रकारे बॉल आतमध्ये आलाय की बाहेर गेलाय ते पाहायचं आहे. थोड्याच वेळामध्ये पंचांचा निर्णय या ठिकाणी जरूर येईल. मात्र आकाश अपेक्षा करत आहे काहीतरी निर्णय येईल पंचांचा. हेच पंच नो बॉलचा इशारा आलाय पहा. अगदी खेळपट्टी सोडून हा बॉल पिचिंग झाला होता. त्याची चाचपणी केली. आम्हाला वाटलं की वाईट चाचपणी केली जाते की काय, मात्र इथे हा पहिल्या स्पर्धेत मधला असं की जो खेळपट्टी सोडून बॉल फेकला होता आकाश गिरीने आणि नो बॉल दर्शवत असताना एक अवांतची धावे जोडली जाईल आणि पुढचा बॉल असेल. इथे मात्र आकाशसाठी प्रीट. 15 धावा धावफलकावरती आहेत. प्रीटने मात्र बरेच काही बदलू शकेल कारण मन मोकळेपणाने इथे मात्र फलंदाजी करू शकतो पुढच्या बॉलवरती, जिथे मात्र कॅच आउट स्वरूपात फलंदाज जरूर बाद होणार नाहीत आणि त्यामुळे मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे मात्र कदाचित बॅटच्या अप्परीत लागली होती की काय आणि तिथे मात्र थोडा पश्चाताप व्यक्त केला. यष्टीरक्षकाने बॉल गेला डॉट. धावसंख्या रोखली ती मात्र 15 या धावसंख्येवरती. येस याच वेळेला चंद्रकांत घरत पापडीचा पाडा चे या ठिकाणी वरिष्ठ खेळाडू म्हणून बरीच वर्षे क्रिकेट खेळलेले आहेत. चंद्रकांत घरत यांचा आपण जरूर सत्कार करू. खूप मोठे क्रिकेटपटू होते आपल्या कालामध्ये. घरत परिवाराचे एक सदस्य आणि त्यांचा सत्कार केला जाईल. हे षटक संपू दे. एक षटक संपल्यानंतर चेंडू किती चौकारानंतर मात्र या ठिकाणी धावफलकावर धावा लागतील. तब्बल 19 धावा. शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकामध्ये. चौकार पाहिला, एक नोबॉली पाहिला आणि त्याच मुळे धावसंख्या 19 वर आहे. दोन्ही संघांचा आपण विचार केला तर या पापडीच्या पाडा मैदानावरती प्रथमच कदाचित लढत असेल कालुंद्रेपेक्षा राहणार या टीम मध्ये. पुढचा बॉल पुढच्या बॉलवरती लगावला. चांगला स्ट्रोक आहे आकाशच्या बॅट. सन्मान करूयात आमच्या मुख्य चेंडूच्या खाली घेर काय पकडलाय सौरभ थांबायचं आहे जरा. काय झेल पकडला इथे मात्र कल्पेशने लगातार या ठिकाणी आपण पाहिलं तर त्याने मागच्याच मॅच मध्ये पाहिलं तर एक आयवा कॅच पकडला होता. तोच कल्पेश स्वतः कर्णधार आहे आणि झेल पकडलाय फलंदाज आकाश होईल बाद. ओर तू सौरभ. चंद्रकांत घरत साहेबांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती. माईची शाल पुष्पगुच्छ साहेब तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. घरत कुटुंबाचे हे तुम्ही पाहता सदस्य चंद्रकांत दादा तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू मुख्य व्यासपीठावरती. घरत कुटुंबाचे व्यक्तिमत्व चंद्रकांत घरत साहेब तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चेहऱ्यावरती नेहमी स्माईल असते चंद्रकांत घरत यांची. 20-25 वर्षापूर्वी पापडीचा पाडा टीम मध्ये खेळत होते. आजही त्यांचा सत्कार केला जातोय. स्कोअर कार्डवरती धावसंख्या आहे राहणार टीमच्या 19 धावा. 2 षटकांचा अंतिम गेम समाप्त झाला. आकाश गिरीच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 6 धावा दिल्या. त्यामध्ये एक नोबॉलची धाव पाहिली आपण, एक सिंगल आणि एक चौकार आणि एक विकेट सुद्धा पाहिली. त्या विकेटमध्ये महत्वपूर्ण कामगिरी कल्पेशची आपण पाहिली. खरं तर पुढचं षटक पुन्हा एकदा प्रितिशच्या हातामध्ये देत असताना पाहिलं आपण. ज्या प्रितिशने मात्र पहिल्या षटकामध्ये यंग टॅलेंटला पुढाकार घेण्याची कामगिरी करत असताना आपण पाहतोय. खूप मोठी जबाबदारी, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्यावरती सोपवण्याची कामगिरी प्रवीण घरत आपल्याला सोपवताना आपल्याला पाहायला मिळाला प्रितिशच्या खांद्यावरती. पण आपण असं वाटलं आपल्याला की कदाचित आकाश गिरीचं हे षटकामध्ये कमी धावसंख्या आली आहे त्याला षटक दिले जाईल की काय, परंतु नाही. इथे मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर खऱ्या अर्थाने प्रितिशवर भरोसा दाखवला आहे. आणि फलंदाजीला आपण पाहू शकाल चिराग माली आलेले आहेत. त्याचबरोबर त्याच्या साथीने गीतेश माली हे 2 माली बंधू फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील.
गीतेश स्टॅकिंग केलं असणार आहे. पुढच्या षटकामध्ये आपण पाहू शकाल जवळजवळ 20 पावलांचा रनअप घेऊन इथे मात्र प्रतीश गोलंदाजी करणार आहे गीतेश समोर. पुढचा बॉल, त्या बॉलवरती झेल उडालाय. प्रतीश झेल पकडेल का? अंदाज तर घेतला, उलट हाताने काय झेल पकडला इथे मात्र. दोन्ही झेलचं आपल्याला कौतुक करावं लागेल. पहिला झेल कल्पेशने टिपला, आता मात्र प्रतीशने मात्र त्याच पद्धतीचा उलट दिशेने जाऊन झेल पकडला आणि गीतेश मालीला मात्र मैदान सोडावं लागते. त्या अर्थाने पाहिलं तर इथे मात्र आज 32च्या पॉलमध्ये शेवटची ही साखळी लढत केली जाते प्रवीण. अरे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं घरात कुटुंबियाने सुद्धा सुटकेचा निश्वास सोडला असेल की आता सर्व संघ आले, आता उद्याच्या दिवसामध्ये ग्रँड फिनाले आपण जोरदार जरूर जोरदार करू शकतो. कारण उद्याच्या दिवसामध्ये सुद्धा प्रवीण दुगाडे सरांबरोबर मच्छिंद्र पाटील यांचा बुलंद आवाज आपण ऐकणार आहोत. जरूर चांगली जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल. यस, समीर सोमणे सुद्धा आहेत. जबरदस्त कामगिरी उद्याच्या दिवसामध्ये, जबरदस्त आवाज आपल्याला ऐकायला मिळू शकेल. त्याची जुगलबंदी आपल्याला पाहायला मिळेल खऱ्या अर्थाने. प्रवीण दुगाडे, समीर सोमणे आणि मच्छिंद्र पाटील, त्याचबरोबर पोचणारे 8 संघ. आता हा या बॉलवरती प्रभावित केलंय, उंची दिली, बॉलला फ्लॅटेड डिलिव्हरी होती आणि त्या बॉलवरती प्रतीशने मात्र या ठिकाणी नवीन आलेला फलंदाज काय रोहितला प्रभावित केलं. पहा प्रवीण घरात माहिती देत आहेत. जवळजवळ अर्धा डझन ते 7 ते 8 कॉमेंटेटर असतील उद्याच्या दिवसामध्ये. धमाका असेल ग्रँड फिनालेचा आणि घरात परिवाराचा, नानासाहेब स्फूर्ती चषकाचा आणि आनंद घ्यायला विसरू नका. उद्याच्या दिवसाने भोजनाची व्यवस्था आहे. त्याचबरोबर खऱ्या अर्थाने आपण पाहिलं प्रेक्षक असतील, पाहुणे असतील, खेळाडू असतील, यांच्यासाठी भोजनाची व्यवस्था आहे. त्याचबरोबर आपल्या लकी ड्रॉच्या स्वरूपात बायसिकल सुद्धा पाहायला मिळेल. अजून सुद्धा रात्रीच्या वेळेला काहीतरी वेगळं मनामध्ये आलं ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. सरप्राईज एखादं आलं घरात कुटुंबियाच्या, ते सुद्धा आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. पुढील बॉल असेल यावेळेस प्रतीक्षा धावसंख्या रोखली. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल 20 या धावसंख्येवरती थोडासा दबाव आणण्याचा प्रयत्न, राहणार टीमचा दबाव कमी करण्याचा प्रयत्न केलाय. रोहितच्या बॅटमधून या षटकार ऑन साइडला पॉवरफुल स्ट्रोक षटकार. चिरागच्या बॅटमधून हा षटकाराने मात्र थोडंसं प्रेशर कमी करण्याचा प्रयत्न केला गेला. मॅच बॉलसाठी या ठिकाणी आमच्या हॉलिडेज आयोजक धावत आहेत. मॅच बॉल लवकर उपलब्ध केला जाईल आणि त्याचमुळे या ठिकाणी आपण पाहतो या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली 26 धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकार प्रगती पथावर असताना आतापर्यंत चेंडू फेकले गेलेत 4. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चिराग माली आणि प्रतीशमध्ये ही लढत पाहतो. काळुंद्रे विपक्ष राहणार या 2 बलाढ्य टीममध्ये प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळते. मात्र पुणे लढत आहे. एक संघ भिवंडीवरून आला तर एक संघ पनवेल विभागामधून आला आहे. मात्र भिवंडीमधून आलेल्या संघाचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया आपण. लवकरात लवकर त्यांनी उपस्थिती दाखवली मॅचमध्ये खेळण्यासाठी आणि कालोदर टीमसुद्धा या ठिकाणी तेवढ्या ताकदीने या ठिकाणी मैदानामध्ये उतरला आहे. पहिल्या सुरुवातीपासून आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 13 होत्या, त्यानंतर फक्त 6 आल्या आणि या षटकामध्ये आतापर्यंत एक षटकार लागला चिराग मालीच्या मॅचमधून. पुढचा बॉल अजून एक खोदून काढलाय. बॉलला स्वतः प्रवीण घरात चेंडूच्या खाली आहे आणि इथे काय चेंडू अडवलाय वांडी लगत. अगदी तिसऱ्या टप्प्याने चेंडू उचलला, फेकला, फक्त 2 धाबा रोखल्या आणि 2 धाबांची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तिसऱ्या षटकामधला एक चेंडू शिल्लक असताना 28 धावसंख्येवरती हा धावफलक नेऊन ठेवलाय. चिराग माली आल्या मात्र आपल्या संघाची ओळख दाखवत असताना 8 धावा वसूल केल्या आतापर्यंत 2 चेंडूवरती आणि त्यानंतर पुन्हा एकदा प्रतीश, ज्याला मात्र थोडासा काळमंत्र आपले सिनियर खेळाडू देत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या गोलंदाजीवर आपण पाहिलं तर आतापर्यंत 5 बॉल फेकले गेलेत, 9 धावा वसूल केलेत. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. शेवटचा बॉल झाला समाप्त. या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा. 22 धावांनी षटक फेकलं खऱ्या अर्थाने 2 षटकं प्रतीशने आणि त्यानंतर मात्र ड्रिंक स्टॉल 3 षटकांमध्ये आतमध्ये जाते. देणगी स्वरूपात आपण खऱ्या अर्थाने खूप मोठं योगदान आलेलं आहे. AR कंस्ट्रक्शन मोराजकर साहेब यांच्या वतीने तब्बल 1 लाखाचं डोनेशन आलेलं आहे. त्याचबरोबर आपण जाऊया सत्कारासाठी व्यासपीठाकडे आपण जाऊया. सौरभ आपण यायचं आहे.
सौरभ पाटील या व्यासपीठावरती मी विनंती करतो अंडा ग्रुप संपलेल्या तमाम पाहुण्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. सृष्टी 11 पापडीचा पाडा आयोजित स्वर्गीय नानाशेठ घरात स्मृती चषक 2024 सन्माननीय आमचे पाहुणे सन्माननीय भाऊ ठाकूर साहेब अंडा ग्रुप यांचं इथं स्वागत करण्यात येईल. या स्पर्धेचे सर्वेसर्वा आदरणीय विलास शेठ घरात यांच्या शुभ हस्ते भाऊ ठाकूर ज्यांना क्रिकेटची विलक्षण आवड त्यांचं स्वागत केलं जाईल. त्यानंतर सन्माननीय अंडा ग्रुप विशाल जोशी साहेब यांचं स्वागत या व्यासपीठावर केलं जाईल. अंडा ग्रुपचे आणखीन एक सहकारी त्यानंतर सन्माननीय रणजित घरत साहेब यांना विनंती असेल की त्यांनी आपल्या स्वागताचा स्वीकार करावा. सन्माननीय रणजित घरत अंडा ग्रुपचे आणखीन एक सदस्य प्रवीण घरत गोलंदाजीला आलेले आहेत. पहिल्याच बॉलवरती एक धाव धावून काढली फलंदाजाने. एका धावेने धावफलकावर धावा लागतील 29 धावा. रोहित आणि चिराग माळीची जोडी मैदानावरती पाहतोय. भागीदारीची आवश्यकता आहे टीमला आणि तिथून मात्र या ठिकाणी स्कोअर कार्ड वरती 29 धावा लागले. चिराग माळीकडून फार मोठ्या अपेक्षा राहणार टीमला. यानंतर व्यासपीठावर असलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक 2024 ऑर्गनाइज बाय सृष्टी 11 पापडीचा पाडा. पुढच्या बॉलवरती चिराग माळीच्या बॅट मधून धमाकेदार सुरुवात इथे झाली आहे आणि हा षटकार आहे. मात्र या ठिकाणी थोडंसं समाधान व्यक्त केले असेल राहणार टीमने. चिराग माळीच्या बॅट मधून षटकार. रिग्नेश 11 राहणार तुम्ही टीम पाहताय चिराग माळीची. त्याला नक्कीच पॅक केली आहे प्रशांत घरत, बबलू घरत आणि त्यानंतर रोनित जोशी आणि तर दुसऱ्या बाजूला तुम्ही कालुंद्रे पाहताय विशालनं पॅक केली आहे. विशाल तांबडे मनात प्रश्न निर्माण झाला असेल. काही हरकत नाही दोघं मित्रांनो 2-2 टीमे पॅक केल्यात. काही हरकत नाही. मॅच मध्ये चुरशीची ओव्हर टू कॉम्बॉक्स. काय बॉल फेकला प्रवीण घरत. अगदी आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याच्या बॉलने मात्र या ठिकाणी प्रभावित केलं फलंदाज चिराग माळीला. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. एक षटकारानंतर प्रत्युत्तर दिलं आणि प्रत्युत्तर दाखल या ठिकाणी डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झाला. 7 धावा आतापर्यंत 3 बॉलवरती ठोकलेल्या आहेत. फलंदाजीमध्ये 2 फलंदाज आणि एका बाजूला गोलंदाज याच्यामध्ये चालू असलेली लढत आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने कालुंद्र संघाची ओळख प्रवीण घरत तर दुसऱ्या बाजूने राहणार टीमची ओळख चिराग माळी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1ने वाढेल. धावसंख्या वाढते. 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत आपण विश्लेषण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. दुसऱ्या षटकामध्ये आकाश गिरीने फक्त 6 दिल्या आणि प्रतीच्या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये 9 धावा आल्या आणि 4थं षटक फेकत असताना आतापर्यंत 4 चेंडू झालेले. 5वा चेंडू फेकला गेलाय. फ्लोरोटेचा चेंडू होता. इथे मात्र खोदून काढलाय बॉला. चेंडूवरती क्षेत्ररक्षक धावतोय. तोपर्यंत फक्त सिंगल झाली. पूर्ण सिंगलने मात्र धावफलकावर धावा एक ॲड घेऊन धावफलकावर 37 धावा. एकीकडे फलंदाजीला लगाम लावण्याची गरज होती आणि तो मात्र काम चोख पारत असताना इथे मात्र प्रवीण घरतने एक षटकार जरी या ठिकाणी षटकामध्ये आला तरी सुद्धा आपण धावसंख्येचा आपण विचार केला तर 5 बॉलवरती 9 धावा आतापर्यंत वसूल केलेल्या आहेत. तिथे एका बाजूने चिराग माळी मात्र अतोनात प्रयत्न करतोय की एखाद्या षटकार या षटकामध्ये आला तर मात्र धावसंख्येला वेगाने आपण वाढवू शकतो. तो प्रयत्न चिराग माळीचा असेल जरूर. मात्र अजूनही खोलवर टप्प्याच्या बॉलला मात्र दिशा दिली आहे. बॉल मात्र गेलाय. इथे मात्र लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव जरूर आली. एका धावेने मात्र या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि धावसंख्या जाऊन पोहोचले. या षटकानंतर 4 षटकांच्या अंतिम 38 धावसंख्येवरती.
दुनियाचा राजा माणूस अभिषेक डोंगरे या आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आणि जर कुठलीही स्पर्धा असो मग त्यामध्ये सहकार्य संतोष तर खूप महत्त्वाचं असतं. आणि अर्थातच या स्पर्धेसाठी स्वर्गीय नारायण शेठ घरत स्मृती चषक 2024 घरात कुटुंबावरती असलेलं प्रेम, ग्रामस्थ मंडळ पापडीच्या पडावरती असलेलं प्रेम, AR कॉन्ट्रॅक्शनचे मोराजकर साहेब यांच्याकडनं 1 लाख रुपयाचं रोख रक्कम या स्पर्धेसाठी, त्यानंतर MG फॅशन हबचे केशव घरत यांच्याकडनं 1 लाख आणि उद्या त्यांच्याकडनं अन्नदाता म्हणून ते श्रेष्ठ अन्नदाता म्हणून नक्कीच पुढे आलात त्यांच्याकडनं 1 लाख. त्यानंतर कमलाकर पाटील, सचिन म्हात्रे खारेगाव मंगलमूर्ती बिल्डर अँड डेव्हलपर्स त्यांच्याकडनं 1 लाख. जितूभाई रावलानी पॅराटाईज ग्रुप तुम्ही पाहता, पॅराटाईज ग्रुप हे 18 एकरमध्ये असलेलं प्रोजेक्ट तुम्ही पाहताय, त्याचे ऑनर अर्थातच मधू भतीजा असतील, त्यानंतर तुम्ही अमित भतीजाला पाहताय, मनीष भतीजा, त्यानंतर तुम्ही पाहता मेहुल शाह सौभाग्य एंटरप्राइजेस यांच्याकडनं 1 लाख रुपये. आणि हिरजीभाई पटेल लिवली लाईफ स्पेसचे यांच्याकडनं 50,000. आणि शमशुद्दीन पटेल SM हायटेक यांच्याकडनं 50,000. नितेश पाटील घोट जे एक जबरदस्त आमदार चषकाचे लाडके आयोजक यांच्याकडनं 25,000. सचिन पाटील अकोर्ली यांच्याकडनं 10,000. नागेंद्र पांडे शर्मा बिल्डर यांच्याकडनं 16,000. राहुक डेडराणी बिल्डर यांच्याकडनं 15,000. नारायण शेठ ग्रुप यांच्याकडनं 10,000. कमलाकर पाटील मुरबी यांच्याकडनं 5 आणि दिलीपजी पाटील यांच्याकडनं 5. त्याच्यानंतर नामदेवजी पाटील उल्वे यांच्याकडनं 5,000. ओ टू कम बॉक्स. थोडीशी बातचीत आपण पाहतोय. दुसरी धाव घेत असताना इथे आपल्याला फलंदाज धावताना पाहायला मिळाले आहेत. त्याच्यामुळे पंचांचा निर्णय जो अपेक्षित आहे तो आपण या ठिकाणी जरूर अनाउन्समेंट जरूर करू. एक मात्र या ठिकाणी अपेक्षा एक मात्र याच्याकडून केली जाते. उर्वरित 5 बॉलवरती किमान या ठिकाणी 10 ते 15 धावा जर वसूल केल्या तर कालोदर सारख्या बलाढ्य टीम समोर आपण 50-55चा आकडा या ठिकाणी जरूर सेट करू शकतोय. पुढचा बॉल कल्पेशच्या बॉलवरती या ठिकाणी थोडासा या ठिकाणी उंची दिलेला बॉल होता. अगदी टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळालं. स्टेट डाऊचा फटका आहे जरूर, मात्र दुसरीचा प्रयत्न करत असताना इथे काय घडलं, थोडीशी या ठिकाणी टक्कर जरूर झाली. कारण यष्टीरक्षक या ठिकाणी स्टंपिंग केल्यानंतर मात्र या ठिकाणी थोडासा बाजूला त्यांनी पाहिलं. त्यांनी सुद्धा पाहिलं नव्हतं की चिराग लगेच पाणी घेऊन जा नक्कीच लगेच धावत होता. डेंजर एंडला थोडी नक्कीच दुखापत झाली असावी चिराग मालीला तुम्ही पाहताय. छोट्या मुलांनी बाजूला व्हा. तुम्ही कशाला लावता उगाच? तुम्ही बाजूला निघा. छोट्या मुलांनी बाजूला जा. गाडी आतमध्ये नेऊ शकता आपण, कारण तिथून जर केलाडोला गाडीमध्ये ओतून आणायचं असेल तर आणू शकता. कारण पायालाच लागलेला आहे चिराग मालीच्या, तर पायाला दुखापत झाली त्याच्यामुळे. आणि स्टंप थोडासा लागला त्याच्या पायाला. छोटी मुलं कोणी जाऊ नका प्लीज. पंच सर रनआउट आहे का? ओके रनआउट आहे. थोडीशी पायाला दुखापत जरूर आहे चिराग मालीच्या. अगदी आपण पाहिलं तर शूज सुद्धा बाहेर निघाला होता. स्टंप थोडा टच झाला आणि त्यानंतर विकेट किपर सुद्धा थोडासा टच झाला. पाय मुरगळला असावा कदाचित आणि त्याचमुळे गाडीमध्ये बसून इथे मात्र चिराग मालीने मैदान सोडलं तरी चालेल. बाजूला आपण आराम करू शकता. आणि फलंदाज आऊट सुद्धा आहे आणि त्यामुळे नवीन फलंदाजाला जावं लागेल मैदानामध्ये. धावाली या बॉलवरती 1 धावसंख्या झाली 41. चिराग माली मात्र बाद होऊन मैदानाच्या बाहेर झाल्यात. दुखापत फार मोठी नसावी अशी आपण अपेक्षा करूया. मात्र
स्वतः मात्र आऊट झाले तर ते सुद्धा दुःख त्याच्या वाटेला आलेलं आहे. 9 बॉलमध्ये 19 धावसंख्येचं योगदान दिलं, त्यामध्ये 2 षटकार सुद्धा लगावले चिराग मालीने. किस्मत जी भगत नगरसेवक नेरुल आपलं मनपूर्वक सरचे हार्दिक स्वागत करूयात स्वर्गीय नानाशेठ गरज स्मृती चषक मध्ये. किस्मत जी गरज साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागतम सहर्ष स्वागतम. दीपेश पाटील मैदानामध्ये गेलेला आहे. उर्वरित चेंडू शिल्लक असणार आहे त्या षटकामधले 4 आणि 4 आणि धावसंख्या झाली 41. फार मोठी अपेक्षेने मात्र या ठिकाणी चिराग माली फलंदाजी करत होता आणि त्यानंतर मात्र दुर्दैवरित्या इथं मात्र आपण पाहतोय की तो रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. दुसरी धाव घेत असताना स्ट्राईक घ्यायची होती, मात्र झालंच उलट, बादही झाला आणि थोडीशी दुखापत सुद्धा झाली. उर्वरित 4 बॉल शिल्लक आहे. इथं मात्र दीपेश पाटील मैदानामध्ये उतरल्यानंतर उर्वरित 4 बॉलवरती कल्पेश कशा प्रकारे धावसंख्या वसूल करे, किती धावसंख्येचं टार्गेट ठेवणार आहे. 41 धावसंख्या आपण पाहतो मैदानावरती. आतापर्यंत 4 बॉल अजूनही शिल्लक असणार आहेत. पुढचा बॉलवरती इथं मात्र बीट करत असताना कल्पेश या ठिकाणी फलंदाज दीपेशला मात्र हा चेंडू रीड करता आला नाही. अगदी आपण पाहिले तर लाईन सुद्धा चांगली होती, उंची चांगली होती आणि त्यानंतर मात्र कल्पेशच्या हातातून सुटलेला चेंडू मात्र अगदी निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अजून एक आपल्याला पाहायला मिळाला आहे, तो मात्र डॉट बॉल. पहिल्यांदा दीपेशला मात्र या ठिकाणी आपण पाहतोय तो मात्र या ठिकाणी चिराग सारखी फलंदाजी करू शकत नाही यावेळेस पाडला मिळाला आहे. चिरागने जे या ठिकाणी धावफलक या ठिकाणी आपण पाहिलं तर 41 मध्ये 19 धावसंख्येचं योगदान दिलं होतं आणि तशीच फलंदाजी मात्र दीपेशला करायची होती. 4 बॉलची संधी होती, 2 बॉल डॉट गेलेत. पुढच्याच बॉलवरती आडव्या बॅटने या ठिकाणी तडाखा दाखवलाय. सीमारेषे लगत मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे. दुसरीचा प्रयत्न केला गेला नाही. काय लाजवाब फिल्डिंग केली गोलंदाजी क्षेत्ररक्षकाने गोलंदाजी करत असताना कल्पेशने. इथे मात्र आपण पाहतो आतापर्यंत 5 बॉल फेकलेत, फक्त 10 बाद दिलेत, त्या मात्र 4. अंतिम षटकामध्ये अशा प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय ती मात्र या ठिकाणी कालोद टीमकडून कल्पेशची गोलंदाजी. धावसंख्या 1 ने वाढेल, धावसंख्या 42 आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा बॉल शेवटचा बॉल बीट केल्या फलंदाजाला अगदी स्टंपच्या लेवलच्या गोलंदाजी करत असताना इथे मात्र कल्पेश घरत नाही. काय लाजवाब गोलंदाजी केली आणि शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा देत 1 रनच्या स्वरूपात इथे मात्र चिरागची विकेट सुद्धा मिळवल्या आणि धाव फलक आपण पाहिला तर अंतिम षटकामध्ये रोखून धरलाय फक्त आणि फक्त 42च्या धावसंख्येवर. आपण पाहतो या आयोजनामध्ये अजूनही आपण देणगीदारांची नावं पाहू शकतो. भरत शेठ म्हात्रे कामोठे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं डोनेशन. त्याचबरोबर राज बसवाल कोंबड भुजे यांच्याकडून तब्बल 35 रुपयाचं डोनेशन. सचिन केली पेठाली 2,000 रुपये. हरिशेठ पाटील मोरबी 2,000 रुपये. संतोष शेठ म्हात्रे कुटारी 2,000 रुपये. प्रमोदजी पाटील रोहिंजन 2,000 रुपये. नितीन म्हात्रे पेठ 2,500 रुपये. जयेंद्र शिल्के पेठ 2,100 रुपये. त्याचबरोबर नजीर शेख दहीसर 1,100 रुपये. विवेक चंद्रकांत केनी पेठाले 1,100 रुपये. बाबूराव केनी पेठाले 1,000 रुपये. संजय हरी पाटील किरवले 1,000 रुपये. कांताबाई फडके खारघर नाना शेठ यांची मुलगी आहे कांताबाई फडके खारघर 10,000 रुपये. त्याचबरोबर जनाबाई म्हात्रे ज्यांची सकाळी उपस्थिती पाहिली ती त्यांची मुलगी आहे नाणेशेठ यांची जनाबाई म्हात्रे यांच्याकडून तब्बल 25,000 रुपये म्हणजे 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. त्याचबरोबर सचिन वास्कर पेठ 2,100 रुपये. रमेश म्हात्रे पिसारवे 11,000 रुपये. त्याचबरोबर सुदेश गव्हाणे ॲडव्होकेट साहेब यांच्या वतीने तब्बल 11,000 रुपयाचं डोनेशन. त्याचबरोबर नसरुद्दीन पटेल आणि उजवा पटेल यांच्याकडून 5,000 रुपये आणि संतोषजी म्हात्रे पिसारवे यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या या सर्व मान्यवरांचं देणगीदारांचं स्वर्गीय नानाशेठ घरत यांच्या सर्व घरत परिवाराच्या वतीने आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. वस्तू रूपाने सुद्धा आपण पाहतो बिंदाजी टोमरे यांच्या वतीने बाईक या स्पर्धेला देण्यात आलेली आहे. प्रशांतजी पाटील नेरुल
सर्व ट्रॉफीज आपण पाहतो 1 नंबर 2 नंबर 4 नंबर या जस्ट डेनिम यांच्याकडून दिलेल्या आले. तर बरोबर निकेश घरत यांच्या वतीने आपण पाहतोय मालिकावीर ट्रॉफीज कैलासवासी दीपक वासुदेव मुंडे यांच्या स्मरणार्थ देण्यात आलेल्या आहेत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक त्याचबरोबर मुकेश घरत कैलासवासी प्रदीप गोमा घरत यांच्या स्मरणार्थ उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज ट्रॉफीज देण्यात आलेल्या आहेत. कमलाकर पाटील यांच्या वतीने कैलासवासी अक्षय बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ सामनावीर ट्रॉफीज आपल्याला देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर संतोष कवडेकर सर यांच्या सिया ॲक्वाटेक यांच्याकडून ॲक्वागार्ड या ठिकाणी देण्यात आले. त्याचबरोबर व्यासपीठावर ज्यांची उपस्थिती लाभलेली आहे किस्मत भगत साहेब विद्यमान नगरसेवक यांच्याकडून तब्बल 50,000 रुपयाचं डोनेशन या स्पर्धेला आलेलं आहे. त्यांचं सुद्धा आम्ही स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृती चषक आणि पूर्ण घरत परिवार पापडीचा पाडा यांच्याकडून मनापासून आभार व्यक्त करत आहोत. त्याचबरोबर मुसाभाई तलोजा फेजवन यांच्याकडून 2 बायसिकल आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत MK टॉयज अँड सायकल यांच्या वतीने. आणि त्याचबरोबर वासुदेव मडवी आणि मिथुन मडवी यांच्याकडून नाथाबाई मडवी यांच्या स्मरणार्थ 1 सायकल. त्याचबरोबर अविक महादेव पिसोरे यांच्याकडून 1 सायकल. त्याचबरोबर आशिष आझर यांच्याकडून जनरेटर सर्व्हिस या स्पर्धेला देण्यात आलेली आहे. जयवंत घरत पापडीचा पाडा यांच्याकडून 50 बॉक्स पाण्याची व्यवस्था या स्पर्धेला करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर कुंदन घरत यांच्याकडून उद्याच्या दिवसामध्ये ग्रँड फिनालेसाठी भोजनाची व्यवस्था आणि बोकड या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अविनाश पवार आणि अनिकेत पवार यांच्याकडून आपण पाहतो डीजेची व्यवस्था 5 दिवस या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अंकित केनी महेश केनी पेठाले यांच्याकडून ग्राउंडसाठी लागणारे पाण्याची व्यवस्था त्यांच्याकडून देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर सदा जोशी पापडीचा पाडा यांच्याकडून 6 डझन बॉल, संदीपजी म्हात्रे कुठारे यांच्याकडून 25 पाणी बॉक्स आणि जितेश गायकर पापडीचा पाडा यांच्याकडून नेटची पूर्णपणे सेवा या ठिकाणी देण्यात आलेली आहे. या सर्वांचं वस्तुरूपाने आणि आर्थिक रूपाने देणगीदारांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि जातो यावेळेस मैदानावरती आपण जावं, लक्ष केंद्रित करूया आणि मायक्रोफोन सोपवूया यावेळेस प्रवीण दुगाडे यांच्याकडे. तो रायगढ़ के रॉस टेलर प्रवीण घरत और उनके साथी परेश चिखलेकर ने ओपन किया है. स्वर्गीय नाना शेठ घरत स्मृति ट्रॉफी 2024 पापड़ीचा पाड़ा सृष्टि 11 ऑर्गेनाइज. मंच पर बैठे हुए तमाम मेहमानों का मैं स्वागत करना चाहूँगा. पहली बार जिन्होंने मुझे लॉन्च किया इस विभाग में भाऊ ठाकुर अभिमन्यु पेट के ज़रिए, कई साल की ये कहानी पुरानी है, जिनकी बदौलत इस पूरे विभाग में मुझे कई बड़ी टूर्नामेंट्स में कमेंट्री करने का मौका मिला. वो भी इस मंच पर मौजूद है. उनके साथ विशाल जोशी और रंजीत घरत भी मौजूद है. उनका भी मैं ज़रूर स्वागत करना चाहूँगा. लेकिन आने वाली 30 गेंदें और ज़रूरत है 43 गेंदबाज. बॉलर्स ने प्लीज ट्वेल्थ मैन यहाँ पे जो थे वो खेलने गए क्या? बॉलर्स ने प्लीज हमारे नज़दीक जो खिलाड़ी है वो अगर बताए तो. अक्षय, तो चलिए अक्षय चौधरी और स्ट्राइकर एंड पर परेश चिखलेकर, एक होनहार यंगस्टर. रन संख्या बनानी है 43. 30 गेंदों में 43 रनों की जरूरत. बैकफुट पे जाके परेश चिखलेकर ने इस गेंद को खेला, हल्के से टैप किया और जैसे ही गेंद ने शॉर्ट थर्ड मैन को बीट किया, गेंद सीधा गई डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर. 4 रन. भगवा रंग, महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे भगवा रंग. तो टोटल आ चुका है यहाँ पर पहली गेंद के ऊपर 4 रन. जबरदस्त स्ट्रोक खेला गया था, बैकेंड एरिया में टैप किया था गेंद को और गेंद के मेरिट के हिसाब से खेल रहे हैं परेश चिखलेकर. 38 सर्कल की पाबंदियों का फायदा उठाते हुए लगातार दूसरी बाउंड्री शॉर्टम पुल के जरिए फाइन लेग बाउंड्री के बाहर. 4 रन.
तो रायगढ़ के रॉस टेलर अपने पुराने अंदाज में आ चुके हैं। परेश चिखलेकर है इन फॉर्म में। हालांकि पिछले सप्ताह एक टूर्नामेंट में उन्होंने 12 गेंदे और 49 रनों की एक शानदार पारी खेली थी। दोबारा अपनी बल्लेबाजी में वो कॉन्फिडेंस वो लेकर आ रहे हैं। एक ज़माना था हल्की गेंद के ऊपर जब वो छक्के मारते थे तो भूत बंगला में जाता था एक एक छक्का, लेकिन ये परेश चिखलेकर ये असली भूत है इस टीम के, जो अपोजिशंस के खेमे में दहशत पैदा कर रहे हैं। लगातार तीसरी बाउंड्री, और इस तीसरी बाउंड्री के कारण क्या ये 6 है क्या अंपायर? 6 है। तो 3 बार गेंद बाउंड्री के बाहर भेजने के बदौलत 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं टीजे। अभी भी जरूरत रन बॉल। अभी ये सर मैच आ चुका है। रन बॉल कल दर्शकों के लिए खाना खिलाया जाएगा हमारे दानचूर दाता केशव घरत इनकी तरफ से। दर्शक खुश होंगे कल, क्योंकि कल केशव घरत नाम का वो जादू देखेंगे। क्योंकि दोपहर के वक्त लोगों के लिए खाना परोसना, पानी पीने को देना, ये सबसे बड़ा पुण्य का काम होता है। चलिए आईवा कैच लीजिए। आज 4 या 5 हुए हैं। स्वर्गीय 6 हुआ। जगदीश गायकर इनके स्मरण में 200 रुपये, गोरक्षनाथ गायकर इनकी तरफ से, और मनीष गरज इनकी तरफ से 500, और भवानी ज्वेलर्स इनकी तरफ से एक बेहतरीन टी शर्ट। तो टोटल आ चुका है स्कोर बोर्ड के ऊपर 24 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 19 रनों की ज़रूरत है। गेंदें बची है 24। मैं गुजारिश करना चाहूँगा खर्डी टीम के कप्तान को कि हमारे स्टेज से संपर्क बनाए रखे। खूबसूरत माहौल बनाया जा चुका है। सृष्टि 11 पपड़ी जबाड़ा इनके ऑर्गेनाइजर्स ने, घरत परिवार ने, खास तौर से बेटी ने मदद की, बेटों ने मदद की, और घरत परिवार के सभी दोस्त हैं जो उनकी जान पहचान है। कई कारपोरेटर इस स्टेज पर हमने देखे, और किसी एक राजनीतिक दल के नहीं, सभी राजनीतिक दल के कारपोरेटर हो, पदाधिकारी हो, कार्यकर्ता हो। तो कल फाइनल डे है। कई बड़ी नामचीन हस्तियां राजनीति में, बिल्डिंग्स एंड डेवलपर्स में। वरद 11 पापड़ी सपाड़ा, बहुत बड़ी टीम है ये वरद 11 पापड़ी सपाड़ा। इस साल विलास गरत के लड़के इस साल खेलेगी ना टीम? वरद खेलेगा क्या? उसमें डेब्यू करेगा? तो वरद भी शायद डेब्यू कर सकते हैं, लेकिन गुलशन आजकल हमारी अच्छी खिंचाई कर रहे हैं, बहुत सालों बाद मिले इसलिए। कीजिए कीजिए, आपका जमाना है, युवा है आप। रॉस टेलर, ये पहली गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर। 25 पे आता हुआ टोटल। 18 रनों की जरूरत, गेंदें बची है 24। एक आसान मैच है कलिंद्र के लिए, और उसे आसान किया परेश चिखलेकर के पहले ओवर में अच्छी बल्लेबाजी के कारण। ये एक और वाइड बॉल।
रॉस टेलर का एक जमाना था। रायगढ़ की सर्वोच्च ट्रॉफी सुप्रीमो जब रॉयल गढ़बोली ने 3 बार लगातार जीती थी, उसमें से 2 बार ये मैन ऑफ द सीरीज बने थे हल्की गेंद के ऊपर। ये काम आसान नहीं था, लेकिन वो करके दिखाया था इन्होंने। हालांकि एक रन जरूर मिला, दूसरा चुराने की कोशिश। देखिए मनोवैज्ञानिक जो दबाव है वो दबाव साफ झलक रहा है गेंदबाजों के ऊपर, बल्लेबाजों के ऊपर। इसकी वजह यह है मैच ये रफ एंड टफ हो सकता था। जो दूसरा मुकाबला हुआ पहले दौर का पहला मुकाबला, दूसरे दौर का पहला कांटपोली बनाम नीरजे, वैसा मुकाबला ये बन सकता था, लेकिन पहले ओवर में ज्यादा रन आने के कारण वो जो कॉन्फिडेंस है बॉलर्स का वो जा चुका है। तो मुरबी क्रिकेट के मास्टरमाइंड महेश दड़वी से मैं अनुरोध करना चाहूंगा कि आप मंच पे आइए और इस प्रतियोगिता का मजा ले। स्वर्गीय नाना शेटघरत स्मृति ट्रॉफी 2024। एक जमाना था कैलाश वसी कुमार, प्रेमनाथ 11 मुरबी जब मैदान पर उतरती थी ऑस्ट्रेलियन मानसिकता लेकर, तो दिमाग के जादूगर कहा जाता था इन्हें फील्ड के दौरान। तो मैं उसी महेश दड़वी से गुजारिश करना चाहूँगा कि इस मंच पर आए। एक तकनीक और ताकत का इस्तेमाल, परेश चिखलेकर तकनीक का इस्तेमाल किया उन्होंने अपनी इस पारी में। चारों तरफ शॉट्स खेले, कवर्स में हमने ये बाउंड्री देखी है। उस बाउंड्री के बदौलत एक कलात्मक क्रिकेट में ऐसा नहीं है। एक ज़माना था लोग कहते थे परेश चिखलेकर मैच थर्ड मैन और फाइन लेग रीजन में ही खेल सकते हैं, लेकिन 2-3 सालों बाद ऐसा लगा कि परेश चिखलेकर विकेट के चारों तरफ खेल सकते हैं। उन्होंने अपने आप को वो काबिल बनाया प्रैक्टिस के दौरान। ये देखिए ये अच्छे आया फाइन लेग बाउंड्री के बाहर, ये रेंज है उनकी, ये ताकत है। और इच्छे के बदौलत 43 का पीछा करते हुए 41 महज 2 की दूरी, 8 गेंदों में 34 रनों की शानदार इनिंग परेश चिखलेकर। खार्डी के कप्तान से मैं गुजारिश करना चाहूँगा, मैंने पहले ही कहा था, जिस तरह गुलशन ने मुझे कहा कि इमारत रची जा रही है कालुंद्रे की तरफ से, लेकिन इमारत काफ़ी छोटी थी 43 रनों की, और जिस अंदाज से परेश चिखलेकर खेल रहे हैं उस अंदाज से, तो अंडा ग्रुप भाऊ ठाकुर, रणजीत घरत और विशाल जोशी इनकी तरफ से 10,000 का डोनेशन इस प्रतियोगिता के लिए आ चुका है। एक रन जरूर मिलेगा। वरद 11 पापड़ी सपाड़ा आने वाले दिनों में खेलते हुए आपको नजर आएगी। वरद खेलते हुए हमें नजर आएंगे पापड़ी सपाड़ा टीम में। महज 1 रन आ चुका है। फिनिशिंग टच क्या देंगे धोनी, फिनिशिंग स्टाइल टच प्रवीण घरत। 1 ही रन चाहिए, 42 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं, और ये उनका ट्रेडमार्क है, ये प्रवीण घरत का ट्रेडमार्क है। शुरू से मैं इनकी बल्लेबाजी देख रहा हूँ, ऐसे छक्के वो आसानी के साथ लगाते हैं, चाहे मैदान चाहे कितना भी बड़ा हो, लेकिन स्ट्रेट बल्ले से छक्का लगाना कोई इनसे सीखे। तो टॉस के लिए मैं बुलाना चाहूंगा परेश चिखलेकर को प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा, और टॉस के लिए मैं कालुंद्रे के कप्तान और खार्डी के कप्तान को बुलाना चाहूंगा। सुपर 8 में सुबह जा चुकी है कांटपोली। इस मैच के बाद हमें पता चलेगा आज की तारीख में दूसरी टीम कौन है। आमचे पाहुणे हेमंत म्हात्रे खर्डी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सन्माननीय हेमंत म्हात्रे खर्डी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू परेश चिखलेकर, ज्याने या सामन्याची पहिल्याच षटकामध्ये हवा काढून घेतली आणि आपल्या बाजूने हवा केली, असं परेश चिखलेकर। या किस्मत जी भगत जे नगरसेवक आहेत, डासिंग पर्सनॅलिटी, यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात परेशला। या परेश तुम्हाला देऊयात मॅन ऑफ द मॅच। चांगली इनिंग साकारली, त्याचं लक्ष छोटं असलं तरी का बॅटिंग सुरुवात केली। परेशला देतो मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी। या लगेचच सौरभ म्हात्रे, खार्डी टीम सौरभ म्हात्रे या लगेच टॉस साठी। सौरभ टॉस साठी लगेच जायचंय। विलास म्हात्रे, त्यानंतर किस्मत भगतला पाहता, शिवा घरतला पाहता, वरदला पाहता, ही उगवती पिढी आहे तुम्ही पाहता।
या पापडीचा बरा टीमची बिलाची घरत त्यांचे हे सुपुत्र भरत तुझं देखील स्वागत करू. चौथ्या दिवसामध्ये देखील तो आज सोबत आहे. क्रिकेटवरती प्रेम हे आमचे दोन कॅप्टन तुम्ही पाहता कालुंद्रे आणि त्यानंतर खार्डी. चला टॉस छापा कॉल दिलाय. टॉस जिंकलाय कालुंद्रे संघानं. डिसिजन सन्मान करूयात आपण मुख्य व्यासपीठावरती उपस्थित मान्यवर किस्मत जी भगत जे साहेब नगरसेवा राजकीय शैक्षणिक आणि क्षेत्रामध्ये तुम्ही पाहताय हे मोठं असलेले नाव यांना सन्मान आपण करूयात. मायेची शाल पुष्पगुच्छ दादा तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. असंच प्रेम असू द्या आमच्या विलासदादा घरत आणि स्वर्गीय नानाशेठ घरत स्मृती चषक मध्ये आणि घरत कुटुंबावरती असंच प्रेम असू द्या तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. चला वरद 11 नक्कीच वरद 11 बघ तुम्ही देखील त्याला वरदला खेळताना पाहाल. वरद 11 तुझं देखील स्वागत. वरद इकडे राहुल शेठ भांगर यांचा देखील आपण सन्मान करतोय. माई शिशाल पुष्पगुच्छ प्रेमाचं प्रतीक आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करू. प्रितेश पाटील या तुम्हाला देखील आम्ही सन्मानित करू. हॅलो या प्रितेशजी पाटील तुमचा देखील आम्ही सन्मान करू. सृष्टी 11 पापडीचा बाडा. वर्ध 11 पापडीचा बाडा. वर्ध 11 पापडीचा बाडा. वर्ध 11 पापडीचा बाडा. तर नक्कीच वर्ध 11 चे